नागपूरमध्ये आज ओबीसी महासंघाची बैठक पार पडणार आहे आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आता दिशासुद्धा ठरवेल। राज्यामधील सर्व पदाधिकारी आणि महत्त्वाचे कार्यकर्ते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत अशी ही माहिती। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी सुद्धा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। नागपूरमध्ये आज ओबीसी महासंघाची महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिशा ठरवणार आहे असंही कळतंय। राज्यामधील सगळे पदाधिकारी आणि महत्त्वाचे कार्यकर्ते बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज अखेर मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। मुंबईकडे त्यांनी कूच केलेली आहे। आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे। सर, अपेक्षित होतं तसंच आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। ही आरपारची लढाई आहे असं ते म्हणतायत आणि आरक्षण घेऊनच परत येणार असंही ते म्हणतायत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे, कसं पाहता या आंदोलनाकडे? नाही, आम्ही त्यांच्या आंदोलनाकडे पूर्ण लक्ष ठेवून आहोत। मागच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारे त्यांनी 4-5दा करण्याचा प्रयत्न केला। शेवटी मुंबईला ते जाणार होते तेव्हा वासीला त्यांना थांबवण्यात आलं आणि तेव्हा त्यांच्याकडे जो काही अध्यादेश त्यांना दिला त्या अध्यादेशावर खुसून त्यांनी ते आंदोलन त्या ठिकाणी समाप्त केलेलं होतं। आता सुद्धा ते निघालेले आहेत, पण त्यांची महत्त्वाची जी मागणी ते वारंवार जोराने मांडतात की आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे, कुणबी आणि मराठा एक आहे अशा प्रकारचा अध्यादेश काढा किंवा सर्व मराठा जातीच्या लोकांना कुणब्यांची प्रमाणपत्र द्या। या मुद्द्यावरती सरकार अजूनही बोलत नाही। आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि ज्या दिवशी आम्हाला वाटेल, ज्या क्षणी आम्हाला वाटेल की आमच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लावण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, तेव्हा मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावरती येऊन आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू, संविधानिक अधिकाराचं रक्षण करू। ओबीसीतून आरक्षण देता कामा नये। त्यांना कुठून आरक्षण द्यायचा तो त्या सरकारचा प्रश्न आहे, पण आमच्या ओबीसीला जे अधिकृत 27% आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणातनं 1% सुद्धा आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही आणि ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश शस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, जशी घोषणा केली जरांगेंनी, आपण पाहतोय की आंदोलन करणार आहोत, मुंबईकडे कूच करणार आहोत, ओबीसी महासंघ सुद्धा ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आज महासंघाची ही बैठक होणार आहे। कोणकोणते नेते या महासंघाच्या बैठकीला उपस्थित असतील, काय नेमका अजेंडा असू शकतो या बैठकीचा? आंदोलन सुरू केलेलं आहे जितेंद्र, तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाहीये, पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करते। तर आपण पाहतो नागपूरमध्ये आज ओबीसी महासंघाची बैठक आहे आणि त्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेणार आहोत।